नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 11 कवड्या आणि तुमचं नशीब उजळे. हो, ऐकायला साधं वाटतं, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला हा उपाय आर्थिक स्थैर्य, समृद्धी आणि सौख्य घेऊन येतो असं म्हणतात. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची ही एक खास संधी असते आणि 11 कवड्यांचा हा उपाय तिचं लक्ष तुमच्याकडे वेधतो. पण या कवड्या कुठून आणायच्या, कोणत्या वेळी आणायच्या आणि कुठे ठेवायच्या, कोणता मंत्र जपायचा, आपण हा उपाय करताना कोणती विशेष काळजी घ्यायची, या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा 11 कवड्यांचा हा सोपा आणि चमत्कारिक उपाय. पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अक्षय तृतीया हा केवळ एक शुभ दिवस नाही, तर तो देवी लक्ष्मीचं खरंखुरं आमंत्रण देणारा क्षण आणि याच दिवशी केला जाणारा 11 कवड्यांचा खास, गुप्त आणि प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्की घडवून आणू शकतो. हा उपाय कोणाला माहिती नाही, पण जे करतात त्यांचं नशीब दरवर्षी तेजाळतं. पण तो योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करावा लागतो. कारण अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी देवी लक्ष्मीला आपल्याकडे कायमच बसवण्याचा हा खास मार्ग मानला गेलाय. शिवाय 11 कवड्यांचा हा एक अत्यंत प्रभावी आणि जादुई उपाय सुद्धा मानला गेलाय, जो तुमचं नशीब उजळू शकतो आणि धनसंपत्ती, सौभाग्य तुमच्याकडे ओढू सुद्धा शकतो. शिवाय या दिवशी अनेक शुभ योगांचं संयोजन सुद्धा आहे. त्यामुळे हा उपाय अनुभव देणारा ही ठरू शकतो. कारण अक्षय तृतीया असा दिवस ज्याला कधीही क्षय न होणारी तिथी म्हटलं जातं. या दिवशी केलेले शुभ कार्य, दान, मंत्र, साधना आणि उपासना हे 7 जन्माचं पुण्य देतात. अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मात अतिशय शुभ असतो. कारण हा दिवस भगवान श्री हरिविष्णू, देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांना समर्पित आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी भक्तिभावानं पूजा केल्यानं आणि खरेदी केल्यानं देखील शाश्वत फळ मिळतं. यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असे अनेक नियम आहेत ज्याचं पालन या दिवशी केल्यानं आपल्याला सकारात्मकता मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी बुध, शनी, शुक्र आणि राहू मीन राशीत असणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योगाच्या वर्षात मालव्य लक्ष्मीनारायण योग यावेळी तयार होत आहे. त्यामुळे यंदा धनवृद्धीसाठी केलेले उपाय असं फळ मिळवून देऊ शकतात, जे अक्षय काळ टिकून राहील. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी धनवृद्धीसाठी करायचा साधा आणि सोपा उपाय बघूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी 11 कवड्यांची एक माळ तयार करून ती लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवावी. या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. 11 कवड्यांची माळ देवीला अर्पण करावी. त्यानंतर कपाटात किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ही माळ ठेवून द्यावी. हा एक साधा आणि सोपा उपाय आहे. असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते आणि धनात चांगली वाढ होऊ शकते, अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. याचबरोबर आणखी 11 कवड्यांचा उपाय जो तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे 11 गोमेद कवड्या, म्हणजे पिवळ्या रंगाच्या कवड्या, एक पिवळा कापड, हळद, कुंकू, लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती, थोडं गंगाजल, एक तांदळाचा ढीग. आता हा उपाय कसा करावा, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून पवित्र होऊन लक्ष्मी देवी समोर बसावं. हा उपाय साधारणतः संध्याकाळी 6:30 पासून ते 7:30 या दरम्यानच करावा. एक पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरावं
त्यावर थोडे तांदूळ ठेवावे. त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. देवीला हळद, कुंकू, गंध वाहून फुलं अर्पण करावी. त्यानंतर देवीसमोर 11 कवड्या ठेवाव्या. हे सर्व करताना तुपाचा दिवा आवर्जून लावावा. देवीसमोर 11 कवड्या ठेवल्या की या कपड्यावर थोडं गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडावं. मग दोन्ही हात जोडून देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी की हे महालक्ष्मी, या 11 कवड्यांमध्ये तुमचं वास्तव्य राहू दे आणि आमच्यावर कृपा कर. त्यानंतर त्या 11 कवड्या एका पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा जिथे आपण पैसे ठेवतो किंवा देवघरात ठेवाव्यात आणि त्यानंतर या कवड्यांना दर शुक्रवारी फुलं तरी अर्पण करावी आणि देवीला ओवाळावं. मनापासून श्रद्धा असेल तर लक्ष्मी मातेचं कृपाछत्र कायम तुमच्यावर राहील. या उपायाचे फायदे असे की घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो, कायमची समृद्धी आणि ऐश्वर्य लाभतं, व्यवसायात लाभ, नोकरीत प्रगती होते. असा हा 11 कवड्यांचा साधा आणि सोपा उपाय. धन्यवाद.